तर इकडे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या विरोधात विरोधकही आक्रमक झालेत। विरोधकांनी सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पालघर मोखाडा तालुक्यातल्या खोच ग्रामपंचायत हद्दीतल्या कलमवाडी इथं आदिवासींचा सरकार विरोधातला संताप पाहायला मिळाला। राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री असलेले विष्णू सावरा हे कुपोषणानं मृत्युमुखी पडलेल्या बालक सागर वाघ याच्या कुटुंबियांना भेटायला आले होते। मात्र सागरच्या आईनं आणि आजीनं चक्क सावरा यांना घरामधून हाकलून दिलं, दारातूनच त्यांना परतावून लावलं। आज 15 दिवसानंतर फक्त फोटो काढून घ्यायला आले आहेत का, असा संतप्त सवाल सागरची आई सीता हिनं मंत्री महोदयांना विचारून अगदी दारामध्येच त्यांचा पाणउतारा केला। अखेर मंत्री महोदयांना आपल्या ताफ्यासहित काढता पाय तिथनं घ्यावा लागला। तर या संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। काय त्यांनी प्रतिक्रिया दिली ऐकूया। जे बेजबाबदार विधान त्यांनी केलेलं आहे गंभीर प्रश्नावरती, म्हणजे किती असंवेदनशील हे मंत्री आहेत हे त्यातनं दिसतं। आणि आता या सावरांना आवरा म्हणायची वेळ आलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे, आणि त्यांना निश्चितपणे त्यांचा राजीनामा या दृष्टिकोनातून झाला पाहिजे। कारण ह्यांच्या ज्या प्राथमिकता आहेत या संपूर्णपणे ते मंत्री झाल्यापासून विवादास्पद आहेत। भ्रष्टाचाराच्या संदर्भातले आरोप त्यांना त्यांचं उत्तर देता आलेलं नाही की खरेदीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार यांच्या विभागामध्ये झालेला आहे। त्यांचे मंत्र्यांचे पीए कशा तऱ्हेने बेजबाबदारपणे वागत होते आणि पीएच्या माध्यमातून त्यांनी कशा तऱ्हेने काम करायचा प्रयत्न केला आणि नंतर देखील त्यांनी हात त्याच्यातनं काढून घेतले हेही आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे हे सावरा जे ज्या तऱ्हेनं त्यांनी विधान केलेलं आहे ते तर अतिशय गंभीर आहेच, परंतु जो प्रक्षोभ आदिवासी समाजामध्ये वाढत चाललाय त्याचं हे प्रतीक आहे की त्या मृत सागर वाघच्या आईनं त्यांना हाकलून लावलं। कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मनामधला जो असंतोष आहे त्यांच्या मनामधला तो दाटून आलेला आहे आणि संपूर्ण समाजामध्ये हा असंतोष आहे। खऱ्या अर्थानं या दृष्टिकोनातून तात्काळ पावलं सरकारने उचलावीत अशीच आमची मागणी राहील। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्याबरोबर होते आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकली। सध्या आपल्याबरोबर राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते आपल्याबरोबर आहेत। राधाकृष्ण सर, आपण बघतोय की विष्णू सावरांविरोधातला संताप आहे तो वाढत चाललाय आणि आज पुन्हा एकदा आणखी एक घटना घडली आहे बालमृत्यूची। कुपोषणानं हा सुद्धा बालमृत्यू झालेला आहे। काय आपलं म्हणणं आहे? आपणही राजीनाम्याची मागणी केली आहे। असं की मागच्या विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा सावरांच्या राजीनाम्याची मागणी केलीच होती। अतिशय निष्क्रिय आणि असंवेदनशील असणारा महाव्यक्ती आहे। आज 600 बालकांचे मृत्यू होतात कुपोषणामुळे एका वर्षभरात। एका महिन्यामध्ये 15 मृत्यू झाले पालघर जिल्ह्यामध्ये। स्वतःच्या मतदारसंघामध्ये मुलगा कुपोषणाने मृत्युमुखी पडतो आणि मंत्री महोदयांना जायला वेळ नाहीये। आणि आता गेल्यानंतरही ज्यावेळी स्वतःच्या मुलाची आई मंत्र्यांना विचारते की तुम्ही कुठं होता आतापर्यंत, किंवा गावकरी विचारतायत की एवढी मुलं मृत्युमुखी पडतात आपण काय करताय, तर मंत्री सहज म्हणतात की असू दे मग मी काय म्हणजे मग काय करायचं। मग आता असं मला वाटतं की एवढे जर मंत्र्यांच्या मध्ये जर संवेदनशीलता संपली असेल तर आमची तर खरं म्हणजे मागणी पहिल्यापासून आहे आणि आताच मागणी आहे की ताबडतोब त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, म्हणजे हाकलून दिलं पाहिजे। तरी एकतर ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलं पाहिजे। जर थोडी नैतिकता सावरांमध्ये शिल्लक असेल तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना हाकलून दिला पाहिजे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझ्या या निमित्त आव्हान आहे की आता एक क्लीन चिट देण्याचा धंदा बंद करा। आज हजारो मुलं कुपोषित मरतायत, दुर्दैवानं राज्य सरकारची संवेदनशीलता कुठे गेली? आम्हाला आता ह्या बाकीच्या कुठल्याही गोष्टी स्पष्टीकरण नकोय, मंत्र्यांना ताबडतोब तरी बडतर्फ करावं ही आमची मागणी राहणार आहे। आपली भूमिका लक्षात आली, धन्यवाद सर। झी 24 तास बरोबर बोलल्याबद्दल। राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आपल्याबरोबर होते आणि एकंदरीतच विष्णू सावरा यांची राजीनाम्याची मागणी त्यांनी केलेली आहे। विरोधक सुद्धा संतप्त झालेले आहेत, तर इकडे आदिवासी लोक सुद्धा संतप्त झालेले आहेत। आज गेल्या 1 महिन्यामधला 15वा बळी ठरतोय। आजही मोखाड्यामध्ये अशाच प्रकारे वाडामध्ये असाच एक बळी गेलेला आहे कुपोषणानं। त्यामुळे आता काय मुख्यमंत्री या संदर्भात भूमिका घेतात आणि विष्णू सावरांना राजीनामा देण्यास भाग पडतात का हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।